येथील पवित्र भूमीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते असंख्य ब्रह्मवृंदांच्या वेदघोषात श्रीराम मंदिरावर धर्मध्वज आरोहित होत असताना संपूर्ण देश रामनामात रंगून गेला होता। श्रद्धा भक्तीचा महासागर उसळलेल्या त्या दिवशी सातपूर शहरातील प्रभाग 26 मध्येही उत्तर भारतीय बांधवांच्या वतीने श्री रघुवीर संघ जनक दुलारी शुभविवाह सोहळ्याचा दिव्य आणि मंगल उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। जय श्रीरामाच्या घोषात मंगल गीतांनी भरलेला हा सोहळा भक्ती, आनंद आणि सांस्कृतिक ऐक्याची साक्ष देत होता। नगरातील राम मंदिर परिसरात प्रभू श्रीराम आणि माता जानकी यांच्या पवित्र विवाह उत्सवाचे आयोजन मोठ्या भक्तिभावात करण्यात आले होते। जय श्रीरामांच्या घोषांनी दुमदुमलेल्या वातावरणात धार्मिक उत्साह ओसांडून वाहत होता। दिवसभर धार्मिक विधी पूजनानंतर सायंकाळी भव्य शोभायात्रा काढण्यात आली। रामकथा ग्राउंड महाडा स्टॉप येथून निघालेली शोभायात्रा तिरुपती हॉस्पिटल, अशोका जाधव संकुल कमान, पाटील पार्क, महाडा स्टॉप, म्हसोबा मंदिर, आशीर्वाद नगर, दत्त मंदिर, हनुमान मंदिर, भोर टाउनशिप, विराट संकुल, छत्रपती संभाजी चौक, जाणता राजा चौक, SS मोबाईल, जगदंबा मंदिर, भाजी मार्केट मार्गे रामकृष्ण नगर मंदिर येथे पोहोचली। मार्गावर आकर्षक सजावट, ढोल ताशांच्या गजरात व भक्तांच्या जयघोषामुळे परिसरात अपूर्व धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। रामकृष्ण नगर मंदिरात शुभविवाह सोहळा विधिवत पार पडला। कौशल्या नंदन रामलल्ला आणि जानकी मातेच्या दिव्य स्वरूपाचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी उसळली होती। तर यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। या श्रीराम जानकी शुभविवाह सोहळ्याप्रसंगी उत्तर भारतीय संघाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ठाकूर बुवाल सिंग, नाशिक सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक 9 क मधील भाजपाच्या इच्छुक उमेदवार सीताताई सागर वैष्णव तसेच नाशिक शहर भाजपचे सक्रिय सदस्य तथा गोरक्षक सागर वैष्णव यांच्यासह नाशिक शहरातील बजरंग दल पदाधिकारी व सकल हिंदू समाजाचे पदाधिकारी प्रल्हाद सिंग, BK सिंग, दिग्विजय सिंग, RD सिंग, MK सिंग, विपिन सिंग, गुंजन सिंग, अभय सिंग, भोपाल सिंग आदी असंख्य मान्यवरांसह प्रभाग क्रमांक 26 मधील उत्तर भारतीय हिंदी भाषिक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। विवाह उत्सव बड़े ही धूमधाम से मनाया जा रहे हैं। हम लोग सब लोग पूरा सम्मिलित होकर मनाए जा रहे हैं। जय श्री राम। मैं ठाकुर भुवाल सिंह। आज हम लोगों ने भगवान अपने आराध्य भगवान श्री रामचंद्र जी और माता सीता जी के विवाह का एक झांकी निकाला हुआ है, जो कि अपने हिंदुत्व को जगाने के लिए बहुत ही अच्छा कार्यक्रम हुआ है। और हम लोग जो है इस कार्यक्रम को हर साल मनाने वाले हैं। आज महाड़ा के सारे लोग, पूरे नासिक के सारे लोग जो है इकट्ठा हुए हैं और बड़े धूमधाम से बारात में हम लोग जा रहे हैं, बारात की शोभा बढ़ा रहे हैं और आगे जाकर के सीता माता के साथ में उनका विवाह होगा और वहाँ भंडारा होगा। धन्यवाद। सर्वप्रथम जय श्रीराम। आज आपल्या महाड़ा संकुलमध्ये श्रीराम जानकी माता व श्री प्रभू रामचंद्र यांचा आज विवाह पार संपन्न कार्यक्रमचा नियोजन ठेवलं होतं आम्ही।
आणि हिंदुत्व धर्माच्या उल्लेखनीय कामगिरीमुळं आपल्याला हिंदू जागरूक करायचं आहे। तर या निमित्ताने आम्ही प्रत्येक वर्ष हे कार्यक्रम सतत करत राहतो आणि त्या अनुषंगाने या राम सीता विवाहाच्या उत्सवानिमित्त ही जी पालखी सोहळा व राम जन्मभूमी यांच्या नेतृत्व हिंदू व पारसा आम्ही चालवणार आहोत। आणि या गोष्टी जय श्रीराम। प्रभू श्रीराम जानकी यांच्या दिव्य परिणय सोहळ्याचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या संख्येने भक्तांनी उपस्थित राहून संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला। या धार्मिक उत्सवाचे आयोजन श्रीराम जानकी विवाह समिती नाशिक यांच्या वतीने करण्यात आले।